हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली तुमच्यासाठी मस्त बनवणारी रेसिपी. आता ती रेसिपी नक्की काय आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर गाईज, आता मी तुम्हाला सांगितले एक बनणारी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली. नक्की काय ते आता तुम्हाला मी दाखवते. आता मी त्या रेसिपीसाठी काय काय घेतलं आहे हे बघा. एक पीठ मळून घेतलं होतं मी, म्हणजे झालेत 15-20 मिनटं मळून त्याला साईडला असं भिजत टाकलं होतं. हे तेल लागेल आपल्याला आणि ही बटाट्याची भाजी. याच्यामध्ये मी जिरे लसणाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून कढीपत्ता टाकून भाजी करून घेतली. ती नॉर्मल भाजी बनवली, त्यामुळे ती मी रेसिपीमध्ये दाखवली नाही तुम्हाला. तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीमध्ये केली ते चालेल, पण मी लाल तिखट टाकले त्यामुळे ती लालसर झाली जराशी. आणि ती आपला बटाटे उकडून मस्त अशी करून घ्यायची, आपण जशी नॉर्मल बटाट्याची भाजी करतो तशी. त्यामुळे ती रेसिपीमध्ये मी दाखवलं नाही. आता आपलं हे पीठ चांगलं भिजलं आहे, आपण दाखवतो तुम्हाला, कारण की आपण सुरीचा पण वापर होणार आहे. पीठ पण आपलं चांगलं भिजलं आहे आणि एकदम म्हणजे खूप छान रेसिपी ही, एकदम अशी टेस्टी क्रिस्पी. तुम्ही एकदा ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि केली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता पीठ पण आपलं चांगलं भिजलं आहे, आपण आता बनवायला घेऊ. तर आता मी याचे पिठाचे 4 गोळे करून घेतले. तर पहिले आपल्याला आता पीठ पण जसं नॉर्मली आपण चपातीसाठी मळतो तसंच मळून घेतलं मी, त्यात काही टाकलं नाही आहे. आता जसं हे चपातीसाठी आपण लाटतो चपाती, सेम तसेच लाटून घ्यायची आहे. मी अशाच नेहमी नवीन रेसिपी ट्राय करत असते आणि त्या रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करत असते. तर तुम्ही माझ्या रेसिपी अशा फक्त बघू नका, ट्रायसुद्धा करा. कधी कधी मुलं असं भाजी चपाती खायला कंटाळा करतात, तर तेव्हा तुम्ही अशी ही रेसिपी नक्की त्यांना बनवून द्या, त्यांना नक्की आवडेल. जसं डेली आपण घरात जे जेवणासाठी वापरतो त्यापासूनच मी ही रेसिपी बनवली आहे. त्यात दुसरं काही वेगळं काय असं बाहेरचं काय आणावं लागलं नाही आहे. बाहेर चपाती तर आपण घरात बनवतो, सेम तसंच केलं मी पण. जसं तुम्ही म्हटलं बाहेर चपातीपासून काहीतरी बनवते तरी चालेल. चपाती रेडी आहे. आता आपण ही जी भाजी बनवली आहे हे बघा, याच्यावर घेणार आहे. असं हा जो कढीपत्ता आहे तो फक्त मी फोडणीसाठी वापरला होता, तुम्ही काढून टाकाल तरी काही हरकत नाही आहे. आणि पूर्ण चपातीला भाजी पसरवायची, मी हातानेच पसरून घेते. एकदम मस्त रेसिपी होते, खूप छान लागते. हाताने पसरली, चमच्याने पसरली, काही हरकत नाही आहे. एकदम जेवढी चपाती आहे तेवढी भाजी पूर्ण कडेकडेनं पसरायची आपल्याला. पण भाजी मी कशी केली आहे, म्हणजे फोडणीला मी जिरे लसणाची फोडणी दिली, त्याच्यामध्ये उकडला बटाटा कुस्करून टाकला बारीक,
आणि लाल तिखट टाकलं आणि गॅस बंद केला आणि गरम ह्याच्यातच मी पूर्ण मिक्स करून घेतलं. जसं आपण बटाटा वड्याला करतो किंवा जे कोणत्या एखाद्या आपल्या रेसिपीला आपण असं भाजी आपण कसं गरम नाही करून घेत, फक्त जे आपण त्यात मटेरियल टाकतो ते तेलात फ्राय करून मग बटाट्याची भाजी टाकतो. तर आपलं हे पूर्ण लागलं गेलं आहे. हे बघा, असं नाही आहे का फक्त याला बटाट्याची भाजी, तुम्ही दुसरी कोणती जर भाजी केली असेल तर तीही तुम्ही या पद्धतीनं करू शकता. तर याला आपण आता सुरीला कट करून घेणार आहोत. हे असं, मग हे असं, मग हे असं, हे असं. आता हे आपले भाग कट करून झालेत. आता यामध्ये आपल्याला हे जे असे फक्त रोल करायचे, फक्त हे असे रोल करायचे. हे बघा किती मस्त दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. हे फक्त आपण असे करून घ्यायचे, दाखवते सगळे करून. तर त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे एक प्रकारची डिझाईन तयार होते. आपण पिझ्झाला कट करतो तसंच कट करायचं आहे आणि याला फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे. याने काय होतं, पोरांची भाजी चपाती पण खाल्ली जाते आणि पोरं आवडीने खातात. आणि दिसायला पण सुंदर दिसतात त्याच्यामुळे. आणि तुम्ही हे सॉससोबत त्यांना पोरांना द्या, खूप छान लागते. फक्त असं रोल करत न्यायचं आहे. हे बघा दिसायला पण किती छान दिसतंय, काहीतरी एकदम वेगळी अशी रेसिपी वाटते. पण तुम्ही ह्यासाठी जर ही भाजी फक्त जशी मी केली अशी नॉर्मलच बनवा. त्याच पद्धतीने हे जे आपण पुढचा गोळा घेतला आहे, जसं आपण आता ह्या चपातीचं केलं सेम त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. किती छान दिसतंय बघा. तर पुढचं पण आपण असंच करून घेऊ. चेंज झालं, आपण असाच कलर करायचा आहे त्याचा पूर्ण. तर आपण एक काढून घेऊ. आता आपण दुसरं टाकू. गॅस कमी करते. तुम्ही असं नाही की कोणत्या चटणीसोबत सॉससोबत खा, तुम्ही असं नुसतं पण खाऊ शकता. जर लहान मुलांसाठी करायचं असेल का, ज्यांना तुम्ही म्हणजे काही लहान मुलं तिखट आपण देत नाही ना, पण आपण याच्यामध्ये मिरचीचा कमी वापर केला तरी चालेल आणि मस्त खातील ते आरामात. खूप छान लागते. गॅस फुल करते. हे होतं तोपर्यंत तुम्हाला दाखवते. हे बघा किती फुललेत, याच्यात आणि याच्यात किती फरक आहे. हे बघा तळून ते किती फुललेत असं, आणि एकदम कुरकुरीत होतात ते. गरम आहेत म्हणून तुम्हाला दाखवते. हे बघा. आणि आतली भाजी जरी म्हटले तर ती ऑलरेडी शिजलेलीच आहे, त्यामुळे काय कसं एवढं हे नाही आहे. हे बघा किती छान दिसते खायला पण. आता आपण ह्याच पद्धतीने बाकीचे काढून घेऊ. तर गाईज बघा आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही याला, मी मागाशी बोलले, तुम्ही याला काही नाव देऊ शकता. चपाती रोल, भाजी रोल, खूप छान दिसत आहेत आणि मस्त. म्हणजे ह्या ज्या पद्धतीने आपण रोल केलेत त्यामुळे त्याला एकदम म्हणजे खूप बघायला खूप छान वाटतं, त्यामुळे खायला पण खूप टेस्टी येते. तुम्ही हे नक्की ट्राय करा. अजून थोडं थंड झालं ते अजून कुरकुरीत होतात. तुम्हाला मागाशी दाखवलं मी. तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा.
तर गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आहे ना एकदम झकास जसं तुम्हाला मी सांगितलं मगाशी ते. तर तुम्ही ही रेसिपी बघू नका, ट्रायसुद्धा करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.